كذبت ثمود بالنذر فقالوا أبشرا منا واحدا نتبعه إنا إذا لفي ضلال وسعر أألقي الذكر عليه من بيننا بل هو كذاب أشر سيعلمون غدا من الكذاب الأشر إنا مرسل الناقة فتنة لهم فارتقبهم واصطبر ونبئهم أن الماء قسمة بينهم كل شرب محتضر فنادوا صاحبهم فتعاطى فعقر فكيف كان عذابي ونذر إنا أرسلنا عليهم صيحة واحدة فكانوا كهشيم المحتضر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر كذبت قوم لوط بالنذر إنا أرسلنا عليهم حاصبا إلا آل لوط نجيناهم بسحر نعمة من عندنا كذلك نجزي من شكر ولقد أنذرهم بطشتنا فتماروا بالنذر ولقد راودوه عن ضيفه فطمسنا أعينهم فذوقوا عذابي ونذر ولقد صبحهم بكرة عذاب مستقر فذوقوا عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من मुद्दकिर. समुद्र देखील पैगंबरांना खोटं ठरवलं. म्हणू लागले की काय आमच्यातला एक मनुष्य असं समजून बसला आहे की आम्ही त्याच्या हुकुमाचं पालन करणार. जर आम्ही असं केलं तर मार्गभ्रष्ट झालो आणि वेडेपणाला बळी पडलो. काय आमच्या सर्वांच्या मधून फक्त याच्यावरच बोध उतरवला गेला नव्हे, खरं तर हा खोटा आणि उपद्रव पसरवणारा आहे. आता उद्याच त्यांना माहिती पडेल की खोटा आणि उपद्रव पसरवणारा कोण आहे. अगोदर यांची कसोटी घेण्याकरता आम्ही सांडणी पाठवणार आहोत. तेव्हा यांच्या वाईट परिणामाची वाट पहा आणि संयमपूर्वक अटळ राहा. यांना खबर द्या की यांच्या दरम्यान पाणी पाजण्याची पाळी ठरवली गेली आहे. प्रत्येकाला आपल्या पाळीच्या वेळीच हजर राहावं लागेल. त्यांनी आपल्या एका साथीदाराला बोलावलं. त्यानं हात चालवून सांडणीचे पाय कापून टाकले. तेव्हा माझा अजाब आला आणि भय दाखवल्यानंतर त्यांचा अंत किती भयानक झाला. आम्ही त्यांच्यावर एक भयानक आवाज पाठवला. तेव्हा अचानक त्यांचे असे तुकडे झाले जणू तुटलेल्या कुंपणाचा चुरा. निस्संदेह बोध प्राप्त करण्यासाठी आम्ही हे कुराण सहज सोपं केलं आहे. तेव्हा आहे कोणी जो उपदेश मान्य करेल. लूत यांच्या जमातीनंही भय दाखवणाऱ्यांचं म्हणणं मानलं नाही, तर आम्ही त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला. परंतु लूत यांचं कथन मानणाऱ्यांना रात्रीच्या शेवटच्या हिश्श्यात आम्ही वाचवलं. आमच्यातर्फे ही कृपा देणगी होती. जो कोणी आमचा हक्क मानेल आम्ही त्याला असाच मोबदला प्रदान करतो. लूत यांनी त्यांना आमच्या प्रकोपाचं वारंवार भय दाखवलं, परंतु त्यांनी लूतच्या प्रत्येक सूचनेवर संशय व्यक्त केला. त्यांनी लूतच्या पाहुण्यांना हिसकावून घेण्यासाठी धाक दाखवला. आम्ही त्यांचे डोळेच निस्तेज करून टाकले. माझं भय दाखवल्यानंतरही मानलं नाही, तेव्हा आता चाखा माझा अजाब. त्यांना अगदी सकाळीच सजा यातनेनं धरलं. मी भय दाखवल्यानंतरही मानलं नाही, तेव्हा चाखा माझा अजाब. निस्संदेह आम्ही हे कुराण बोध प्राप्त करण्यासाठी सहज सुलभ केलं आहे. तेव्हा आहे कोणी विचार चिंतन करणारा.